जरी अनिश्चित असले तरी महानतेकडे आपल्या लाईफ मिशन स्टेटमेंटनुसार मार्गक्रमण करीत स्वप्नांच्या दिशेने मोठ्या जबाबदारीने व बांधिलकीने जात राहणे ही जीवनाची इति कर्तव्यता आहे। महत्त्वाचे म्हणजे जीवन अनिश्चित असले तरी आपल्या ध्येयाप्रत जाण्याचा प्रयास व प्रवास सोडण्याची गरज नाही। उलट काही नाहीपणाचे भान राखत वर्तमानातील प्रत्येक क्षण संपूर्णपणे जगणे म्हणूनच महत्त्वाचे आहे। कशाचेही यथार्थ आकलन होण्यासाठी निस्तब्ध निरीक्षण आणि अक्रिय सावधानता यांची मोठी गरज आहे। आपण जेव्हा पुरेशा सावधतेने जगत नाही तेव्हा शहाणपणा आपल्यातून निघून गेला आहे असे निश्चित समजा। आय रिपीट, आपण जेव्हा पुरेशा सावधानतेने जगत नाही तेव्हा शहाणपणा आपल्यातून निघून गेला आहे असे निश्चित समजा। प्राचीन भारतीय विचारधारा सांगते, अवतीभोवतीच्या लोकांपेक्षा स्वतःला वरचढ मानणे समजणे ही फार मोठी चूक ठरेल। खरे श्रेष्ठत्व हे आपण काल जिथे होतो त्याच्या पुढे कितीतरी मैल जाण्यातच सामावलेले आहे। स्वतःला जाणण्यासाठी आपले अंतरंग, आपली जडणघडण, जीवन प्रवाहाची गतिमानता आणि आपला स्वभाव हा जाणावा लागतो। पण दुर्दैवाने आपण आपले स्वनेतृत्व कधीही स्वीकारत नाही। खरं तर स्वला जाणणे हा आपल्या सगळ्या व्यवसायाचा व जीवनाचा पाया आहे। स्वनेतृत्वातून बाह्य जगतातील नेतृत्वाचा उदय होत असतो। हिमालय चढण्यापेक्षा स्वनेतृत्व निभावणे ही सर्वात अवघड गोष्ट आहे। यश ही सर्वात अंतर्गत गोष्ट आहे। अनेकदा आपण भौतिक व शास्त्रीय दृष्ट्या प्रचंड प्रगती करतो, पण अंतरंगात आपण आहे तसेच असतो। तुम्हाला स्वतःला हातून चांगले वाटल्याशिवाय तुमच्या हातून काही चांगले घडणार नाही। गोत म्हणतो, तुम्हाला काहीतरी घडवायचे आहे मान्य, पण त्यासाठी तुम्ही काहीतरी असणे आवश्यक नाही का? यशाचा आरंभ हा नेहमीच आपल्या हातून होत असतो। सेनेका म्हणते, स्ववर प्रभुत्व मिळविण्यातच खरे राज्यपण सामावलेले आहे। कॉन्फ्युशियस म्हणतो, चांगली माणसे जीवनभर अखंडपणे भलेपणाची सोबत घेऊनच जगत असतात आणि कुठलेही संकट आली तरी ते आपला सद्भाव सोडत नाही। एक चिनी म्हण आहे, आपण एक प्रकारे स्वतःलाच घडवत असतो आणि स्वतःलाच बिघडवतही असतो। त्यामुळे स्ववर प्रभुत्व मिळवायचे की त्याबरोबरच्या लढाईत पराभूत व्हायचे हे केवळ तुमच्यावरच अवलंबून असते। स्वला जिंकणे हे जग जिंकल्यासारखेच आहे। अखेरीस आपण जगाकडे ते जसे आहे तसे पाहतो की जसे असावे तसे, हा खरा प्रश्न आहे। एकूणच सौंदर्याशी, सर्वोत्कृष्टतेशी बांधील राहा आणि तुमच्या वैयक्तिकतेसह व्यावसायिक जीवनाची सर्वार्थाने वृद्धी करा। अर्थात हे केवळ तुमच्याच हातात आहे हे विसरू नका। अखेरीस योग्य विचारांसह आणि योग्य कृतीसह जगणे फार महत्त्वाचे आहे आणि तेच खरे जगणे आहे हे आपल्या लक्षात येते। इतकेच नव्हे तर आयुष्य आपल्या हातून निसटून गेल्याचेही जाणवते। आपण अजूनही आयुष्य आपल्या हातून निसटून गेल्यानंतरही आपण अजूनही जीवनाच्या महानतेवर आपला हक्क प्रस्थापित करू शकतो। उरलेल्या आयुष्यात आपण आपले स्वधर्म, कर्मशीलता उत्तमपैकी निभावली पाहिजे। अजूनही चांगली कृत्ये प्रत्यक्षात उतरवण्यासाठी उशीर झालेला नाही। आपण छोट्या गोष्टीतून जीवनाला अर्थ व महत्ता प्राप्त करून देऊ शकतो। जीवनातील योगदान आणि जीवनाची महत्ता लिओ सी रॉस्टन सांगतात, केवळ सुखी होणं हा जीवनाचा हेतू नाही आणि नसावा। आपले आयुष्य हे अधिकाधिक कारणे लागावे आणि मोठ्या जबाबदारीने व बांधिलकीने तसेच मोठ्या औदार्यपूर्ण करुणेने जगणे हेच खरे जगणे असते। यातही संपूर्ण जीवन प्रवाहात आपण कुठल्या मूल्यांसाठी उभे राहतो आणि जगतो हे फार महत्त्वाचे आहे। अशा जगण्यानेच जीवनाची उंची वाढत असते। आपल्यातला प्रत्येक जण हा कधी ना कधी मरणारच आहे, परंतु आपल्यातले थोडेच हे खऱ्या अर्थाने जगतात। भावी पिढ्यांच्या मनात आणि हृदयात चिरंतन स्मरणात राहील असे जगणे म्हणजे एक प्रकारे मृत्यूवर मात करणेच असते। अर्थात त्यासाठी मोठ्या निर्भयतेने व स्वागतशीलतेने जीवनाला व त्यातील समस्यांना तुम्हाला सामोरे जाता आला पाहिजे। तुम्ही ज्या प्रांतात कार्यमग्न आहात त्यात गती व यश प्राप्त करणे किंवा एक जबाबदार पालक म्हणून सर्वार्थाने यशस्वी होणे हे अमरत्वाचे जगणेच असते। माणसाचे वैभव हे त्याच्याकडे संपत्तीत नसून त्याच्या गुणसंपत्तीत आहे असे मार्क्सचे एक वचन आहे। पाच मिनिटं वाढू। गुरु ठाकूर यांची एक कविता सांगते शेवटची, त्याच्या अगोदर एक उदाहरण देते। आमनी महागाव आणि यवतमाळच्या संदर्भात, स्त्रीच्या संदर्भात। आमनी येथील सरपंच महिला, आमनी येथील ग्रामसेविका महिला, आमनी येथील पोलीस पाटील महिला, आमनी येथील मुख्याध्यापिका महिला, आमनी येथील गट शिक्षण अधिकारी महिला, आमनी येथील सीओ आय थिंक महिला। बरोबर, ऐका पुढे ऐका। महागाव येथील शालेय पोषण अधीक्षक महिला, महिला बाल कल्याण अधिकारी महिला,
पशुधन पर्यवेक्षक महिला, नंतर जिल्हा परिषद यवतमाळ शिक्षण अधिकारी महिला, जिल्हा परिषद शिक्षण सभापती महिला, जिल्हा परिषद अध्यक्ष महिला, पुरुषांच्या मदतीने ते यशस्वीपणे आपलं कार्य करत आहे, हे पण तेवढंच खरं आहे. अगदी शेवटची कविता वाचते. असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर, असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, संकटासही ठणकावून सांगावे ये आता बेहत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही, आय रिपीट, करून जावे असेही काही, दुनियेतून या जाताना, गहीवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवट देताना. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, गहीवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवट देताना. स्वर कठोर ह्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आजचा मुद्दा आधुनिक स्त्री. मॅडमनी सांगितलेले मुद्दे, मी सांगितलेले मुद्दे, आणि तुम्हाला जी काही आधुनिकता मिळवायची असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये जा. सायना नेहवाल, PV सिंधू, इकडे राजकारणामध्ये जा, मुंडे, आदिती शिंदे, इकडे म्हैसकर मॅडम, कुठल्याही मुद्द्यामध्ये जा आणि त्यामध्ये तुमची आधुनिक जोडा. ती झाली आधुनिक स्त्री. आणि माझ्या सगळ्या बोलण्याचं सार, जो कर्म हमें अंदर से ताकतवर बनाते हैं वह अच्छे कर्म है, जो कर्म हमें अंदर से ताकतवर बनाते हैं वह अच्छे कर्म है, जो कर्म हमें अंदर से कमजोर बनाते हैं वह बुरे कर्म है. या दोनच ओळी लक्षात राहू द्यायच्या आयुष्यात. आणि अगदी शेवटी भारत मातेला स्मरून, माझ्या आईला स्मरून, क्रांतिज्योती आई सावित्री आईला स्मरून आणि सर्व महिला वर्गाला स्मरून, ज्यांच्या पाठीशी आणि ज्यांच्या सोबत पुरुष मंडळी सदैव उभे असतात, त्यांचे आभार मानून अगदी शेवटच्या 2 ओळी सांगू इच्छिते आणि त्या तुम्ही माझ्यासोबत म्हणाव्यात. त्याचा मतितार्थ अगोदर सांगते की आम्हाला एवढी शक्ती दे आमचं मनावर विजय मिळवण्यासाठी, की आम्ही नेहमी दुसऱ्याच्या विजयाचा जय जयकार करण्यापेक्षा एक दिवस आम्ही स्वतःचाच जय करू. ठीक आहे, माझ्यानंतर तुम्हाला बोलायचं आहे. हमको मन की शक्ती देना, आवाज, हमको मन की शक्ती देना, मन विजय करे, दूसरों की जैसे पहले खुद को जय करे. भारत माता की जय. अर्चना. आजपर्यंतच्या तुमच्या कार्यक्रमामध्ये मुख्याध्यापिका म्हणून मला प्रत्येक वेळेस बोलवलं गेलं, परंतु आमच्या स्टाफचा कमतरता आहे. 1 ते 8 वर्ग आमच्याकडे, आम्ही 4च लोक आहोत. कधी कधी 1-2 बाहेर जावं लागतंय, कधी कधी 4 वर्ग, नेहमी 2 वर्ग सांभाळावं लागतंय. त्यामुळे प्रत्येक वेळेस तुमच्या विनंतीला मी मान नाही देऊ शकले, त्यामुळे मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते. आणि आजपर्यंतचे माझे जे काही स्वागत शिल्लक राहिलेले आहेत, मी आदरणीय ठाकरे सरांना विनंती करते की माझं स्वागत करण्यापेक्षा जिने मला जन्म दिला अशी माझी आई इथे उपस्थित झालेली आहे, त्या माझ्या आईचा त्यांनी या 7 दिवसाच्या कार्यक्रमात जो काही माझा सत्कार करायचा होता तो सत्कार NSS तर्फे त्यांनी तिचा करावा आणि आपल्या सर्वांची रजा घेते. धन्यवाद. आमच्या सहकारी जांभूरकर मॅडम, इंदिराताई गायकवाड, तिकडे उपस्थित असलेल्या महिला, माझे सहकारी आणि आपण NSSचे स्वयंसेवक. मला असं वाटते जांभरूणकर मॅडम आणि भरकाडे मॅडमनी काही कसर ठेवलेली नाही आहे. ठीक. आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं हे बघा, कुठल्याही एखाद्या वेगळ्या मुद्द्याला ज्यावेळी आपण हात घालत असतो त्यावेळी काय होत असते की ते थोडंसं बोरिंग वाटते. पण जे बोरिंग वाटते, कालचं डॉक्टर साहेबांनी सांगितलं होतं, जे कडू वाटते ते चांगलं असते. बरोबर आहे. आता खरं खरं बोलायचं की बरं बोलायचं, मग ते खरं खरं बोलले तर ऐकून घ्यायला पाहिजे व्यवस्थित. ठीक. तर अतिशय 14 कायद्याच्या बाबतीत असो किंवा त्या
महिला बचत गटाच्या माध्यमातून जे काही महिलांचं सक्षमीकरण होणार असेल त्याबद्दल असो ते खूप महत्वाचं आहे. कारण महिला असक्षम असण्याचं सर्वात महत्वाचं कारण काय माहिती आहे का, भारतामध्ये 100% संपत्तीपैकी फक्त 3% संपत्ती महिलांच्या नावाने. तुमच्या नावानं घर नाही, दार नाही, शेत नाही, प्लॉट नाही. आणि याच्यामुळे काय होते माहिती आहे का, नवऱ्याने तुम्हाला धमकी दिली, निघ घराच्या बाहेर म्हटलं का तुम्ही कुठंच जाऊ शकत नाही, कारण तुमच्याकडे काहीच नाही. ठीक, त्यासाठी महिला सक्षमीकरण होणं आवश्यक आहे. बाकी सगळ्या गोष्टी कायदेशीर त्यांनी सांगितलेल्या आहेत. आणि दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे सगळ्यांनीच सकारात्मक दृष्टी ठेवली पाहिजे. सकारात्मक दृष्टी इतकी आवश्यक आहे. तुम्ही जर प्रत्येक गोष्टीबद्दल जर निगेटिव्ह राहिले, हे होत नाही ते होत नाही, तर काहीच होणार नाही. जास्त बोलत नाही, कारण तुम्ही माझ्याबद्दल परत निगेटिव्ह होऊन जासाल. आजच्या या कार्यक्रमाला सगळ्या महिला उपस्थित झाल्या, त्यांनी आपल्या विनंतीला मान दिला, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि मी माझं अध्यक्ष भाषण इथं संपवतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे लाभलेले प्रमुख पाहुणे माननीय जांभूळकर मॅडम यांनी आपले वेळात वेळ काढून आपले अमूल्य मार्गदर्शन सांगितले, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. तसेच राष्ट्रीय सेवे योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राचार्य ठाकरे सर यांचे सुद्धा मी आभार मानतो. त्याचप्रमाणे राष्ट्रीय सेवे योजनेचे सहकार्यक्रम अधिकारी प्राचार्य श्रावणी सर यांचे सुद्धा मी आभार मानते. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे सल्लागार प्राचार्य करतडे सर यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. तसेच विद्यार्थ्यांनी कार्यक्रम शांतचित्तेने ऐकला, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असे मी